नमस्कार मुलांनो. आज आपण इयत्ता 7वी मधील युनिट 1 मधलं जे आहे 1.3 लिटिल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल ही एक छोटीशी स्टोरी जी आहे ती काय करणार आहोत आज आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे बघा त्यांना त्यांची लाज वाटू लागली आणि ते आपापल्या ठिकाणी जायला लागले. बघा, द पीपल हू वेअर फायटिंग फेल्ट अशेम्ड, म्हणजे त्यांना त्यांचीच लाज वाटली आणि अकुलकाच्या आजी त्यांना ओरडली की तुम्ही काय आपापसात भांडतायत. त्या 2 मुली खेळायला गेल्या आणि तुम्ही आपापसात भांडतायत. हे जेव्हा सगळ्या लोकांचं म्हणजे जेव्हा भानावर आले, जेव्हा त्यांना अकुल्का आणि मलाश्काला बघितलं, तर त्यावर त्यांना काय त्यांचीच लाज वाटू लागली. दे लाव्हड ॲट देमसेल्व्हज, ते स्वतःवरच हसू लागले अँड स्कॅटर्ड टू देअर फार्म्स, आणि सगळेजण ती गर्दी हटली आणि आपापल्या कामाला ते निघून गेले. म्हणजे जिथून जे लोकं आले होते ते आपापल्या घरी निघून गेले. तर दिसतायत आपल्याला की ही जी आहे अकुल्का आहे आजी आणि तिची मदर घरी जायला निघाली. सगळे आपापल्या घरी जायला निघाले. तर बघा मुलांनो, इथे आपण काय बघितलं, की अकुल्का आणि मलाशा ह्या 2 छोट्या मुली होत्या आणि हा जो वाद क्रिएट झाला होता, की तिथे गर्दी जमली होती. त्यांच्या आईमध्ये, पॅरेंट्समध्ये जे भांडण झालं होतं, ते एक क्षुल्लक कारणावरून भांडण झालं होतं, की ते भांडायची गरज नव्हती. पण त्या म्हणजे त्या 2 मुली नादान छोट्या असल्यामुळे त्या पडलमध्ये गेल्या. खेळता-खेळता मलाशाच्या हातून अकुगलाच्या ड्रेसवर पाणी उडालं, तिच्या चेहऱ्यावर पाणी उडालं आणि तिची आई परत ते बघून तिला राग आला आणि तिने मलाशाला मारलं. मग मलाशाची आई आली, मग दोघींमध्ये वाद झाला. त्यांचा वाद पाहून बाकीचे लोकं जे पीझंट आहेत, फार्मर्स आहेत, ते जमा झाले. ते आपापसात लढायला लागले. अकुल्काच्या आजीने समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिच्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. पण या सगळ्या गर्दीमध्ये त्या दोघी मुली काय केलं, ह्या सगळ्या विसरून गेल्या आणि त्या निर्मळ मनाने काय आपला खेळ खेळायला सुरुवात केली. आणि जेव्हा हे पॉइंट आउट केलं कोणाच्या, मलाशाच्या आजीने जेव्हा पॉइंट आउट केलं, की त्या छोट्या मुलांकडून काहीतरी तुम्ही शिका, की ते आपलं भांडण विसरून, आपला अहंकार विसरून छान खेळतायत, त्यांच्यात मैत्री झाली आणि तुम्ही आपापसात का भांडताय. हे सगळं ऐकून त्या लोकांना लाजा वाटायला लागल्या आणि प्रत्येक जण आपापल्या दिशेने गेलं. म्हणजे काय आपलं जे टायटल आहे, द लिटिल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड 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 पीपल, म्हणजे वयस्कर लोकांपेक्षा ज्या मुलं असतात ते काय असतात, खूप निरागस असतात, मनाने खूप प्रेमळ असतात. त्यांच्या मनात कुठलाही भेदभाव किंवा शंका नसते आणि ते भांडणं मिटवून कसे खेळायला लागतात. आणि तेच काय केलं पाहिजे, आपण मोठ्या व्यक्तींनी लहान मुलांकडून हेच जे आहे हे शिकलं पाहिजे, की आपण कुठल्याही छोट्या-छोट्या गोष्टीवरून भांडण न करता आपण प्रेमाने कसं वागायचं, आपल्या रागावर नियंत्रण कसं ठेवायचं, छोट्या-छोट्या गोष्टी घडल्या तरी त्याचा बाहू न करता त्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या किंवा सॉर्ट आउट करायचा याच्यावर भर द्यायला पाहिजे. ही एक छोटीशी स्टोरी आहे, जी आपल्याला काय ही मेसेज देऊन गेली. तर आता आपण या स्टोरीचं मुलांनो काय बघूया थोडक्यात सारांश बघूया. इथे वर्ड मीनिंग दिलेले आहेत. ते काय मीनिंग बघूया, काय-काय दिलेले आहे बघा. तर बघा, वर्ड मीनिंग म्हणजे शब्दाचे जे अर्थ आहेत. तर बघा इथे काय दिलेलं आहे, ईस्टर. ईस्टर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं, हा ख्रिश्चन धर्मीय लोकांचा काय असतो, एक फेस्टिव्हल आहे, एक सण आहे. A Christian festival and holiday that is celebrated in many countries. तर बघा, हा जो ख्रिश्चन मोस्ट ऑफ द जे पाश्चात्य देश आहेत, त्यांच्याकडे ख्रिश्चन धर्मच, म्हणजे जसं अमेरिका, इंग्लंडमध्ये तुम्ही बघाल, रशियामध्ये वगैरे मोस्टली ख्रिश्चन धर्मच फॉलो केला जातो. तर अ ख्रिश्चन फेस्टिव्हल हा ख्रिश्चन लोकांचा फेस्टिव्हल आहे, म्हणजे सण आहे. अँड हॉलिडे दॅट इज सेलिब्रेटेड, आणि संडेला नेहमी काय असतो, हॉलिडे म्हणजे सुट्टी असते. आणि म्हणजे तुम्ही कोणतंही फेस्टिव्हल असेल बघाल, तर आपल्याकडे पण काय असते, फेस्टिव्हल असलं की सुट्ट्या असतात. तर हॉलिडे सेलिब्रेट इन मेनी कंट्रीज, म्हणजे या दिवशी सुट्टी असते आणि मेनी कंट्रीज अशा खूप सारे जे देश आहेत, जो ईस्टर हा काय फेस्टिव्हल सेलिब्रेट करतात, म्हणजे मनवतात. आता रील्स, RILLS, रील्स म्हणजेच काय असते मुलांनो, स्मॉल स्ट्रीम्स ऑफ वॉटर. जेव्हा तुम्ही पावसाळ्याच्या दिवसात बघाल, की आपल्याला छोटे-छोटे पाण्याचे ओढे दिसतात, इकडून तिकडून असे छोटे-छोटे पाण्याचे प्रवाह वाहताना दिसतात. त्यांना काय म्हणतो आपण, ओढे म्हणतो, पाण्याचे ओढे. रील्स म्हणजेच काय, स्मॉल स्ट्रीम्स ऑफ वॉटर. स्मॉल म्हणजे छोटे-छोटे असे काय असतात, ओढे असतात पाण्याचे, जे पाणी वाहत येत असते. मग आहे पाईल, PILE, पाईल. पाईल म्हणजेच काय मुलांनो, हीप, म्हणजेच ढीग. म्हणतो ना आपण, कचऱ्याचा ढीग असतो, मातीचा ढीग असतो, तर पाईल म्हणजे काय, ढीग. पडल, PUDDLE, पडल. पडल म्हणजे काय, अ स्मॉल पूल ऑफ रेन वॉटर ऑन द ग्राउंड.
अ स्मॉल पूल ऑफ रेन वॉटर ऑन द ग्राउंड. बघा, जेव्हा तुम्ही पावसाळ्याच्या दिवसात पहा बघता, की ग्राउंडवर किंवा रस्त्यावर असं आपल्याला एक असं छोटंसं पाण्याचं डबकं दिसतं, म्हणजे पाणी साचलेलं दिसतं. असं वाटतं आपल्याला छोटंसं ते स्विमिंग पूलच आहे की काय असं. तर काय आहे, पडल म्हणजे एक पाण्याचं छोटं डबकं असते, ज्याच्यात पाणी साचलेलं असते. मग आहे आता बी स्पॅटर्ड. बी स्पॅटर्ड म्हणजे काय? स्प्लॅश्ड विथ डर्टी वॉटर, म्हणजे आपण स्प्लॅश्ड करतो ना, पाणी असं फेकतो. तर बी स्पॅटर्ड म्हणजे जे गढूळ पाणी असते, पाणी साचलेलं असते, ते स्प्लॅश्ड विथ डर्टी वॉटर म्हणजे घाण पाण्याचं काय करतो आपण, स्प्लॅश पाणी असं शिंपडतो. स्प्लॅश्ड करणे म्हणजे शिंपडणे. स्प्लॅश्ड विथ डर्टी वॉटर म्हणजे घाण पाणी शिंपडणे. बघा आता अकर्स्ड वन. अकर्स्ड वन मीन्स काय? बॅड चाइल्ड. बॅड चाइल्ड म्हणजे आपली आई अकर्स्ड अकर्स्ड वन म्हणजे आपण रागावतो, शिव्या शाप देतो किंवा आता लहान मुलांना एखाद्या मुलाच्या हातून चूक झाली, की त्याची आई रागावते, "तू असाच आहेस, तू तसाच आहे, तुझ्यामुळेच हे झालं." तर त्याला काय म्हणू आपण? बॅड चाइल्ड म्हणजे काय? मुलाला आपण रागवत असतो, की "तू वाईट आहे, तू चांगला नाहीये" वगैरे असं. अ वर्ड यूज्ड इन इनफॉर्मल स्पीच टू शो शो अँगर म्हणजे इनफॉर्मल स्पीच टू शो अँगर म्हणजे आपण रागारागात मुलांना काहीही बोलतो, "कार्ट्या तू असं केलं, तुझ्यामुळे हे असं झालं." तर त्याला काय म्हणू आपण? अकर्ड वन म्हणजे बॅड चाइल्ड. मुलांना आपण कोसतो, त्यांना रागवतो. वर्ड यूज म्हणजे हा शब्द जेव्हा वापरतो इनफॉर्मल स्पीच टू शो अँगर म्हणजे अँगर म्हणजे राग. आपण आपला राग व्यक्त करण्यासाठी किंवा रागात जे शब्द बोलतो, जे वेडेवाकडे शब्द बोलतो, शिव्या शाप देतो, त्याला काय म्हणतात? अकर्स्ड वन. आता पुढचा शब्द बघूया काय आहे? मला वाटतं एवढेच इथे शब्द दिलेले आहेत. आता बघा समरी. समरी म्हणजे याचं काय करूया थोडक्यात जे सारांश आहे. सारांश बघूया म्हणजे याच्यात काय मॉरल दिलेलं होतं आणि थोडक्यात आपण या स्टोरीमध्ये काय-काय शिकलेलं होतं. तर बघा समरी म्हणजे सारांश थोडक्यात काय आहे ते. लिओ टॉल्स्टॉय वॉज अ मॅन ऑफ पीस. तर बघा इथे जे आपले ऑथर होते म्हणजे जे रशियन लेखक होते. काय नाव आहे त्यांचं? लिओ टॉल्स्टॉय. तर लिओ टॉल्स्टॉय वॉज अ मॅन ऑफ पीस. पीस म्हणजे काय मुलांनो? शांती. त्यांना शांतता आवडायची. टॉल्स्टॉयला त्यांना काय नॉन व्हायलन्स आवडायचं म्हणजे अहिंसा नाही आवडायची. त्यांना असं शांततेत, समजदारीने सगळं करायला आवडतं. द द लिओ टॉल्स्टॉय वॉज अ मॅन ऑफ पीस म्हणजे त्यांना शांतीचे देवदूत असं म्हटलं जाते. त्यांना शांतता खूप आवडायची. इन धिस स्टोरी ही गिव्हज अॅन इम्पोर्टंट मेसेज. तर बघा त्यांनी ही जी स्टोरी लिहिलेली आहे, लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल या स्टोरीच्या माध्यमातून ते काय सांगतात? अॅन इम्पोर्टंट मेसेज म्हणजे ते आपल्याला काय एक संदेश देतात, दॅट समटाईम्स वी शुड लर्न टू बिकम लाइक अ चिल्ड्रन who forgot their tension and never hold grudges. तर बघा काय सांगितलेलं आहे इथे वी शुड लर्न टू बिकम लाइक अ चिल्ड्रन म्हणजे आपण कधी-कधी काय लहान मुलांसारखं जे लहान मुलं आपले समजदारीपणा दाखवतात, समंजसपणा दाखवतात, तर त्याच्यातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. हू फॉरगेट म्हणजे तुम्ही लहान मुलं काय करतात, ते क्षणातच तुम्ही त्यांना कितीही मारा, ओरडा, तर ते 2 तासानंतर किंवा 1 तासानंतर ते विसरतात. ते मनात घेऊन ठेवत नाही. ते विसरतात आणि परत आपल्याशी बोलायला येतात. तर ते कसं दे आर फॉरगेट, फॉरगेट म्हणजे विसरणे. फॉरगेट देअर टेन्शन म्हणजे त्यांच्यासोबत जेही काही घडलं, वाईट गोष्टी झाल्या असतील, टेन्शन असतील, तणाव असेल, ते पटकन विसरतात अँड नेव्हर होल्ड ग्रजेस म्हणजे ते तुमच्या मनातील काही ज्या वाईट गोष्टी आहेत किंवा वाईट भावना आहेत किंवा जे काही वाईट झालेलं आहे किंवा भांडण झालेलं आहे, ते कधीच मनात साठवून ठेवत नाही. दे क्विकली फॉरगिव्ह अँड फॉरगेट. तर ते काय करतात? दे क्विकली फॉरगिव्ह अँड फॉरगेट म्हणजे ते क्षमा करतात आणि क्षणात ते विसरून सुद्धा जातात. अडल्ट्स नीड टू डू दिस सेम. तर मोठ्या लोकांना पण काय आहे म्हणजे हे फॉलो करायला पाहिजे, फॉरगिव्ह करायला पाहिजे, क्षमा करायला काय पाहिजे आणि फॉरगेट म्हणजे ह्या गोष्टी काय करायला पाहिजे आपण विसरायला पाहिजे. एखाद्याशी भांडण होत असेल तर ते आपण मनात न धरता सपोज तुमचं तुमच्या भावाशी भांडण झालं, शेजारच्याशी भांडण झालं, तर ते आपण ते माफ करून ते विसरून पुढे व्हायला पाहिजे, परत बोलायला पाहिजे आणि त्याच्यामुळे काय होते, की जे आपले संबंध राहतात ते चांगले राहतात. अडल्ट्स नीड टू द सेम म्हणजे अडल्ट्स म्हणजे जे आपण आपल्यासारखे जे मोठे माणसं आहेत, त्यांना काय आहे याची खूप जास्त गरज आहे. द एल्डर्स इन धिस स्टोरी
लर्न दिस लेसन फ्रॉम द लिटिल गर्ल्स. तर बघा या स्टोरी मधले जे एल्डर्स आहेत किंवा ओल्ड पीपल आहेत किंवा एल्डर जे मोठे लोक आहेत इन दिस स्टोरी, म्हणजे या स्टोरीतले जे मोठे लोक आहेत लर्न म्हणजे ते याच्यापासून शिकलेले आहेत हिज लेसन फ्रॉम द लिटिल गर्ल्स, म्हणजे ते लहान मुलींनी कसं ते आपलं भांडण विसरून, कसं एकमेकांना कपडे खराब झाले तरी ते सगळं विसरले आणि कसं त्या परत खेळायला गेल्या, कसं समंजस आणि निरागस मनाने एकमेकांशी मग त्यांची मैत्री केली, परत हसायला लागला, खेळायला लागला. त्यांनी त्यांचे टेन्शन बाजूला सारून दिले आणि कशा छान पुन्हा मैत्रिणी झाल्या, एकमेकांशी बोलायला लागला. तर हे जे ॲडल्ट्स म्हणजे या स्टोरीतले जे मोठे लोकं होते, त्यांनी हे मॉरल घेतलेलं आहे. म्हणजे लहान मुलीकडून हे शिकण्यासारखं आहे. तर आपल्याला हेच सांगितलेलं आहे मुलांनो, की तुमचंही तुमच्या फ्रेंडशी वगैरे भांडण होत असेल, तर तुम्ही त्यांच्याशी बोलून किंवा प्रेमाने वागून तुम्ही ते मॅटर तेव्हाच्या तेव्हा सॉर्ट आउट करू शकता. उगाचच मॅटर स्ट्रेच करून किंवा आपले संबंध तोडून म्हणजे दुश्मनी क्रिएट करण्यापेक्षा आपण ते पुन्हा चांगल्या प्रेमाने त्याच्याशी बोलून काय करू शकतो हे मॅटर म्हणजे संपवू शकतो आणि छान आनंदाने राहू शकतो. तर टॉलस्टॉयने इथे हेच म्हणजे पीस म्हणजे शांतता आणि नॉन व्हायलन्स हे आपल्याला काय दिलेलं आहे, मेसेज दिलेला आहे. ही स्टोरी तुम्हाला खूप आवडली असेल आणि छान समजली असेल, तर मलाशा आणि अकुलकास सारखे तुम्ही काय करा मुलांनो, तुमची जी फ्रेंडशिप असेल तुम्ही काय करा, तशीच ठेवा आणि त्यांच्यासारखंच तुम्ही वागा. बघा मुलांनो, आपण या स्टोरीमधले जे आहे लर्न म्हणजेच आपण स्पष्टीकरण बघितलं होतं. आता आपण या जी स्टोरी अभ्यासलेली आहे, तर आपण ॲक्टिव्हिटी घेणार आहोत. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये ट्रू ऑर फॉल्स किंवा फिलिंग द ब्लँक्स अशा प्रकारचे प्रश्न असतील तर ते काय करूया आपण सोडवूया. चला मग आपण ॲक्टिव्हिटीला काय करूया सुरुवात करूया मुलांनो. बघा काय आहे पहिला प्रश्न आपल्याला 2 ऑप्शन दिलेला आहे आणि काय आहे ही फिलिंग द ब्लँक्स आहे. लिटिल गर्ल्स वर डॅश दॅन ओल्ड पीपल. तर बघा इथे आपल्याला काय दिलेलं आहे 2 ऑप्शन दिलेले आहेत. एक फुलिश आहे आणि एक वायसर आहे. तर बघा लिटिल गर्ल आपल्या म्हणजे पाठातला हा सेंटेन्स आहे. लिटिल गर्ल्स वर म्हणजे ज्या छोट्या मुली मुली आहेत डॅश दॅन ओल्ड पीपल म्हणजे जे वयस्कर लोक आहेत त्याच्यापेक्षा त्या कशा होत्या, फुलिश होत्या, मूर्ख होत्या की वयसर म्हणजे हुशार होत्या. तर काय आहे आपलं त्या होत्या वायसर दॅन ओल्ड पीपल. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. द टू गर्ल्स वेंट टू द डॅश. बघा टू गर्ल्स वेंट टू द कुठे गेल्या होत्या त्या, बघा ऑप्शन आहे ते काही पडल आहे आणि चर्च आहे. तर कुठे गेल्या होत्या मुलांना, द टू गर्ल्स वेंट टू द कुठे गेल्या होत्या त्या पडल म्हणजे काय जे डबकं असते पाण्याच्या ते आणि चर्च म्हणजे ख्रिश्चन लोकांचं जे प्रार्थनेचे जे स्थान असते तर ते कुठे गेल्या होत्या मुलांनो, म्हणजे चर्च मधून आल्यानंतर त्या कुठे गेल्या होत्या आपण अभ्यासलं होतं हे स्टोरीमध्ये. तर काय येईल, द टू गर्ल्स वेंट टू द पडल. त्या कुठे गेल्या होत्या, पाण्याचे जे डबकं साचलेलं होतं त्याच्यामध्ये त्या गेल्या होत्या. आता आपण तिसरा प्रश्न पाहूया. वुमेन एक्सचेंज. वुमेन म्हणजे ज्या बायका होत्या त्यांनी म्हणजे काय एक्सचेंज केले होते? गिफ्ट्स एक्सचेंज केले होते की वर्ड्स वर्ड्स शब्द? तर काय येईल मुलांनो? वुमेन एक्सचेंज गिफ्ट्स येईल की दुसरं ऑप्शन वर्ड्स येईल? तर काय आहे आपलं उत्तर? बरोबर आहे अगदी. वुमेन एक्सचेंज वर्ड्स म्हणजे ते काय शब्दांची अदलाबदली करत होते. आता आपण चौथा प्रश्न बघूया. पीपल स्टार्टेड डॅश फायटिंग की प्लेइंग. तिथे जर लोक आपण स्टोरीमध्ये अभ्यासलेलं होतं की खूप लोक जमा झाले होते. आपण पाहिलं की पिझन्स होते, बाकीची लोक होते. तर ते जमा झाले होते. पीपल स्टार्टेड तर त्या लोकांनी काय म्हणजे स्टार्ट केलं, काय करायला सुरुवात केली? फायटिंग की प्लेइंग? प्लेइंग म्हणजे खेळणे, फायटिंग म्हणजे मारामारी करणे. तर काय करायला सुरुवात केली होती? फायटिंग. तर आपलं उत्तर आहे फायटिंग. पीपल स्टार्टेड फायटिंग म्हणजे एक दुसऱ्याशी ते भांडायला लागले होते. बघा गर्ल्स वोर डॅश गारमेंट्स म्हणजे मुलींनी घातले होते. तर कोणते ड्रेस घातले होते? न्यू की ओल्ड? काय येईल मुलांनो? कोणते ड्रेस घातले होते? त्यांचं फेस्टिव्हल होतं. ईस्टर हा फेस्टिव्हल होता आणि त्या फेस्टिव्हलसाठी त्यांनी कसे कपडे घातले होते? न्यू कपडे घातले होते की ओल्ड? तर काय आहे उत्तर मुलांनो आपलं? न्यू. आता बघूया आपला 6वा प्रश्न आहे. Easter is a Christian festival and holiday that is celebrated in many countries. म्हणजे आपल्याला हा आपल्या पाठातला काय दिलेला आहे? सेंटेन्स दिलेला आहे. हा तुम्हाला ट्रू आहे की फॉल्स आहे म्हणजे चूक आहे की बरोबर आहे हे तुम्हाला सांगायचं होतं. तर काय आहे याचं उत्तर? ईस्टर इज अ ख्रिश्चन फेस्टिवल म्हणजे ईस्टर जो फेस्टिवल आहे तो ख्रिश्चन लोकांचा फेस्टिवल आहे
अँड हॉलिडे आणि सुट्टी असते त्या दिवशी अँड हॉलिडे दॅट इज सेलिब्रेटेड इन द मेनी कंट्रीज. म्हणजे त्या दिवशी सुट्टी असते आणि हा बऱ्याच कंट्रीमध्ये हा सण आहे तो काय केला जातो, सेलिब्रेट केला जातो. ती ट्रू आहे की फॉल्स आहे मुलांनो? हा उत्तर काय आहे? बरोबर आहे. म्हणजे काय आहे, सेंटेन्स ट्रू आहे. तर आपलं उत्तर काय आहे? बरोबर आहे. बघा मुलांनो, आता 7वा प्रश्न आहे. मीनिंग ऑफ फाइल इज हिप. बघा, मीनिंग ऑफ पाईल इज हिप. पाईलचा जो अर्थ आहे तो हिप. हिप असा त्याचा अर्थ होतो. तर पाईल म्हणजेच काय मुलांनो? ढीग वगैरे म्हणू, जिथे खूप म्हणजे असं जे कचऱ्याचं ढीग असेल, मातीचं ढीग असेल, तर पाईल म्हणजे काय आहे? त्याचा अर्थ होतो ढीग. आणि हिप, HEAP, हिप म्हणजे पण काय होतो? म्हणजे पाईल इज हिप म्हणजे असा ढीग होतो का त्याचा? तर ट्रू आहे की फॉल्स आहे त्याचा अर्थ? तर काय आहे मुलांनो? हे ट्रू आहे. पाईल म्हणजेच काय? हिप म्हणजे ढीग असा त्याचा अर्थ होतो. आता बघा 8वा प्रश्न आहे. लिटिल गर्ल गर्ल हॅड अ येलो ड्रेस व्हाईल द एल्डर वन ओर अ ब्ल्यू ड्रेस. इथे म्हटलेलं आहे द लिटिल गर्ल हॅड अ येलो ड्रेस. म्हणजे लिटिल गर्ल होती, लहान मुलींनी कुठल्या रंगाचा ड्रेस घातला होता? येलो रंगाचा ड्रेस घातला होता, म्हणजे पिवळ्या रंगाचा. व्हाईल द एल्डर वन ओर अ ब्ल्यू ड्रेस. म्हणजे जी लिटिल गर्ल होती, जी लहान होती, तिने काय सांगितलेलं आहे इथे? पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. आणि जी मोठी मुलगी आहे तिने ब्ल्यू रंगाचा ड्रेस घातला होता, म्हणजे निळ्या रंगाचा. तर हे चूक आहे की बरोबर आहे? आठवा तुम्ही. जी मोठी होती तिचं नाव होतं अकुला आणि जी लहान होती तिचं नाव होतं मलाशा. तर अकुलाने कुठल्या रंगाचा ड्रेस घातला होता आणि मलाशाने कुठल्या रंगाचा ड्रेस घातला होता? तर हे बरोबर आहे की हे चूक आहे? तर काय आहे मुलांनो? हे सेंटेन्स काय आहे? फॉल्स आहे. म्हणजेच काय आहे? चुकीचं आहे. लिटिल गर्ल हॅड अ येलो ड्रेस व्हाईल द एल्डर वन ओव्हर अ ब्लू ड्रेस. म्हणजे इथे म्हटलंय की लहान मुलींनी पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता आणि एल्डर म्हणजे जी मोठी होती तिने ब्लू रंगाचा ड्रेस घातला होता. काय आहे हे? फॉल्स आहे. तर बघा, 9th नंबरचा जो प्रश्न आहे. मलाशा अँड अकुला वेअर एनिमीज. त्या दोघी एनिमीज म्हणजे काय? शत्रू. त्या दोघी एकमेकांच्या शत्रू होता की होत्या का? मलाशा आणि अकुला ह्या फ्रेंड होत्या की एनिमीज होत्या, शत्रू होत्या? तर हे जे सेंटेन्स आहे हे ट्रू आहे की फॉल्स आहे मुलांनो? तर काय आहे हे सांगा? बरोबर. तर हे काय आहे? हे फॉल्स आहे. त्या एनिमीज नव्हत्या. म्हणजे इथे म्हटलंय एनिमीज होत्या, पण काय होत्या मुलांनो? त्या फ्रेंड्स होत्या. म्हणून हा सेंटेन्स काय आहे? चूक आहे. आता बघा 10वा. गर्ल्स रॅन वन फ्रॉम वन साइड ऑफ द रील, द अदर फ्रॉम द अदर साइड. इथे म्हटलेलं आहे गर्ल्स रॅन म्हणजे त्या दोघी मुली आहेत त्या धावा सुटल्या होत्या. वन फ्रॉम वन साइड, एक एका बाजूला, वन फ्रॉम वन साइड ऑफ द रील म्हणजे ओढ्याच्या एका बाजूला एक धावत होती, द अदर फ्रॉम द अदर साइड आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या साइडनी दुसरी मुलगी धावत होती. तर हा सेंटेन्स ट्रू आहे की फॉल्स आहे? तर काय आहे मुलांनो? म्हणजे हा जर स्ट्रीम असेल म्हणजे रील असेल, हा जो ओढा होता, असा पाण्याचा ओढा होता, तर एका साइडने एक मुलगी अशी धावत होती आणि दुसऱ्या साइडने दुसरी. तर सेंटेन्स ट्रू आहे की फॉल्स आहे? तर काय आहे मुलांनो हे? हे काय आहे? ट्रू म्हणजेच काय आहे? बरोबर आहे. तर अशा प्रकारे मुलांनो आपली जी ॲक्टिव्हिटी होती, ॲक्टिव्हिटीतले 10ही प्रश्न आपण काय केलेली आहेत? सॉल्व्ह केलेली आहेत. मुलांनो आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. तर मुलांनो आपण जे अभ्यासलेलं आहे, जी स्टोरी अभ्यासलेली आहे, त्याद्वारे काय करणार आहोत? आपण आता गेम खेळणार आहोत. तर बघा इथे 5 प्रकारचे गेम आहेत आणि आपण याच्यातला एक गेम काय करूया? चूज करूया आणि आपण काय करूया? त्याद्वारे आपण प्रश्नाची उत्तरं सॉल्व्ह करूया. तर बघा इथे एक हे आहे क्रिकेटचं आहे, गिटार आहे, माकड आणि टोपीवाला आहे, परत कार आहे आणि हे मोदकचं म्हणजे मोदकवाला गेम आहे. गणपती बाप्पा आणि छोट्या मुलाचं. म्हणजे आपण प्रश्नाची उत्तरं दिली तर या मुलाला मोदक मिळेल. तर सांगा पाहू तुम्ही इथून कुठला गेम मी हे करू? जर लहान मुलांना काय आता तुमच्यासारख्या मुलांना क्रिकेट आवडतं, तर काय करूया आपण? हे जे क्रिकेटचं गेम आहे हे आपण सिलेक्ट करूया. तर बघा मुलांनो इथे 4 प्रकारची जी बॉल आहेत, ठीक आहे? रेड, ग्रीन, ब्लू आणि जे येलो आहे. तर हे बॉल आहेत, हे काय आहेत आणि त्याच रंगाची आपल्याला इथे ऑप्शन दिलेली आहेत. तर आपल्याला उत्तर काय करायचं आहे? म्हणजे आपल्याला आपलं जे बरोबर उत्तर असेल, त्या बॉलला काय करायचं आहे? आपल्याला प्रेस करायचं आहे आणि ते प्रेस करून जर आपलं उत्तर बरोबर असेल, तर आपल्याला छान रन्स मिळतील आणि आपण चुकीचं उत्तर दिलं तर काय होईल? आपण इथे आउट होऊन जाऊ. बघा आता पहिला काय आहे? प्रश्न आहे अकुला अँड मलाशावर. अकुला अँड मलाशावर. अकुला आणि मलाशा काय होत्या? त्या सिस्टर्स होत्या, बहिणी होत्या.
एनिमीज होत्या, शत्रू होत्या, कझिन्स होत्या की नेबर्स होत्या? काय होत्या? अकुला अँड मलाशा वर काय होत्या? बहिणी होत्या, शत्रू होत्या, कझिन की नेबर्स? तर काय होत्या मुलांनो त्या? नेबर्स होत्या का? म्हणजे शेजारी होत्या, कझिन चुलत बहिणी होत्या, सिस्टर बहिणी होत्या की एनिमीज काय होत्या मुलांनो त्या? त्या काय होत्या? नेबर्स म्हणजे काय? शेजारी होत्या. तर बघा आपलं उत्तर बरोबर आहे. आता बघूया दुसरा. व्हॉट डिड द गर्ल्स वॉन्ट टू डू? म्हणजे मुली काय व्हॉट डिड द गर्ल्स वॉन्ट टू डू? म्हणजे मुलींना काय करायचं होतं? त्यांना काय करायची इच्छा होती? वॉन्टेड टू प्लॅश इन द वॉटर, मग आहे वॉन्टेड टू फाईट आणि मग आहे वॉन्टेड टू डान्स, वॉन्टेड टू सिंग. आता बघा पहिलं ऑप्शन आहे वॉन्टेड टू प्लॅश इन द वॉटर म्हणजे त्यांना पाण्यात खेळायचं होतं, स्प्लॅश करायचं होतं, छपाछप करायचं होतं. वॉन्टेड टू फाईट त्यांना लढायचं होतं, म्हणजे भांडायचं होतं. वॉन्टेड टू डान्स त्यांना नाचायचं होतं. वॉन्टेड टू सिंग की गाणं गायचं होतं. ते काय आहे मुलांनो? आता बघा व्हॉट डिड द गर्ल्स वॉन्ट टू डू? त्यांना काय करायचं होतं? वॉन्टेड टू प्लॅश इन द वॉटर म्हणजे त्यांना काय करायचं होतं? पाण्यात खेळायचं होतं. तर बघा हा जो आहे आपला उत्तर काय आहे? अगदी बरोबर आहे आणि तुम्हाला छान इथे मुलांना रन्स मिळाले आहेत आणि तुम्हाला काय छान गुण मिळालेले आहेत. बघा तिसरा प्रश्न वुमेन एक्सचेंज्ड म्हणजे ज्या बायका आहेत त्या एक्सचेंज करतात काय? क्लोथ्स, बुक्स, गिफ्ट्स की वर्ड्स काय एक्सचेंज करतात? म्हणजे काय त्यांनी अदलाबदल केली? क्लोथ्स म्हणजे कपडे चेंज केले का? बुक्स पुस्तकं चेंज केल्या का? गिफ्ट चेंज केले की वर्ड्स चेंज केले? काय केले मुलांनो? विमेन एक्सचेंज कशाची अदलाबदल केली त्यांनी? तर त्यांनी वर्ड्स म्हणजे भांडायचे ते एकमेकांना काय शब्दावर शब्द बोलायचे आणि एक्सचेंज म्हणजे शब्द त्या शब्दातून ते भांडायचे. आता बघा चौथा आहे गर्ल्स ओव्हर डॅश गारमेंट्स मुलींनी कपडे घातले होते. कसे? ओल्ड जुने, न्यू म्हणजे नवीन, डस्टी म्हणजे याच्याने भरलेले आणि क्लीन म्हणजे स्वच्छ. गर्ल्स ओव्हर मुलींनी कोणते कपडे घातलेले होते? तर आपलं उत्तर काय आहे मुलांनो? न्यू. तर काय आहे? आपण ब्लू कलरच्या बॉलाला काय केलं? प्रेस केलं आणि आपलं उत्तर बरोबर आहे. बघा हू ऑल स्टार्टेड फायटिंग म्हणजे कोणी-कोणी फायटिंग चालू केली होती? नेबर, शेजाऱ्यांनी, बॉईज, पीझंट की गर्ल्स? तर कोणी स्टार्टेड केली होती फायटिंग मुलांनो? पीझंट्स म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांनी फायटिंग चालू केली होती. बघा हे कुठल्या रंगाने आहे? हे हिरव्या रंगाने. म्हणून आपण काय करूया? ग्रीन रंगाचा बॉल प्रेस करूया. बघा मुलांनो आपला 6वा प्रश्न आहे. व्हॉट डिड द गर्ल्स वॉन्ट टू डू? मुलींना म्हणजे व्हॉट डिड द गर्ल्स वॉन्ट टू डू? म्हणजे मुलींना काय करायची इच्छा होती? वॉन्टेड टू सिंग त्यांना गाणं गायचं होतं. वॉन्टेड टू फाईट त्यांना लढायचं होतं म्हणजे भांडण करायचं होतं. वॉन्टेड टू प्लॅश इन द वॉटर त्यांना पाण्यात छपाछप करायचं होतं की वॉन्टेड टू डान्स म्हणजे त्यांना डान्स करायचं होतं. तर काय येईल मुलांनो इथे उत्तर? तर काय आहे? त्यांना काय करायचं होतं? वॉन्टेड टू प्लॅश इन द वॉटर म्हणजे काय त्यांना पाण्यात खेळायचं होतं. म्हणून बघा ग्रीन रंगाचं जे बॉल आहे ते प्रेस केलेलं आहे. बघा आता 7वा प्रश्न आहे. पीपल स्टार्टेड आता लोकांनी म्हणजे काय करायला सुरुवात केली होती? प्लेइंग खेळायला, डान्सिंग की म्हणजे नाचायला, फायटिंग की म्हणजे भांडण करायला की सिंगिंग? तर काय आहे मुलांनो? पीपल स्टार्टेड काय करायला सुरुवात केली होती? व्हेरी गुड. तर उत्तर काय आहे? फायटिंग म्हणजे त्यांनी आपापसात भांडण करायला सुरुवात केली होती. तर बघा आपलं हिरव्या रंगाचं आहे ते ऑप्शन. डिड द गर्ल्स फॉरगेट देअर कॉरल्स? डिड द गर्ल्स फॉरगेट देअर कॉरल्स म्हणजे मुली ज्या आहेत ते त्यांचं जे कॉरल्स म्हणजे भांडण विसरल्या होत्या का? मे बी म्हणजे कदाचित, मग आहे येस म्हणजे हो आणि मग आहे कांट से म्हणजे आपण सांगू शकत नाही आणि चौथा आहे नो. तर काय येईल? डिड द गर्ल्स फॉरगेट देअर कॉरल्स म्हणजे ते त्यांचं भांडण विसरले होते का? तर खरंच मुलांना विसरल्या होत्या का? तर काय आहे आपलं उत्तर? येस. ते भांडण विसरून परत खेळायला लागल्या होत्या. तर बघा आपलं उत्तर आहे येस म्हणून मी काय हा जो आहे ब्ल्यू रंगाचा जो आहे तो मी प्रेस केलेला आहे आणि आपलं उत्तर बरोबर आहे. आता बघा मुलांनो मीनिंग ऑफ बी स्पॅटर्ड आता इथे सांगा बी स्पॅटर्डचा अर्थ काय आहे? स्प्लॅश ड्रॉप ऑफ लिक्विड सबस्टन्स ऑल स्प्लॅश ड्रॉप ऑफ लिक्विड सबस्टन्स स्प्लॅश ड्रॉप्स स्प्लॅश करणे म्हणजे हातात घेऊन आपण असं पाणी उडवतो लिक्विड सबस्टन्स म्हणजे पाणी असं ड्रॉप सिंतोडे उडवणे असं. टीअर म्हणजे रडणे आणि स्पॉइल म्हणजे खराब करणे आणि फाईट म्हणजे भांडण. तर काय मीनिंग ऑफ बी स्पॅटर्ड
तर काय आहे मुलांनो याचं उत्तर? अगदी बरोबर आहे तुमचं. तर आपलं जे पहिलं आहे स्प्लॅश ड्रॉप ऑफ लिक्विड सबस्टन्स ऑइल म्हणजे काय केलं आहे पाण्याचे असे शिंतोडे उडवलेले आहेत. तर त्याचं मीनिंग तेच होतं. तर हे बघा लाल रंगाचा ऑप्शन आहे आणि आपण रेड कलरचा बॉल काय केलेला आहे म्हणजे बॉलिंग केली आणि आपलं उत्तर बरोबर आहे. आता शेवटचा प्रश्न आहे मीनिंग ऑफ पाईल इज. आता पाईलचा इथे मीनिंग काय आहे? पाईलचा अर्थ होतो ढीग. तर इथे हिप म्हणजे काय असते? उंच भाग असा असतो. तर बघा HEAP हिप. मग आहे क्लॅप टाळ्या वाजवणे. मग आहे डीप म्हणजे खूप खोलवर आणि मग आहे क्लिप. तर काय आहे मुलांनो मीनिंगचा जो आहे मीनिंग ऑफ पाईलचं काय आहे? काय आहे उत्तर? तर त्याचा आन्सर आहे हिप. हिप म्हणजेच काय असं उंच भाग किंवा त्याला आपण म्हणू ढिगारा वगैरे असं. तर अशा प्रकारे मुलांनो जी आज आपला गेम आहे तो काय झालेला आहे क्लोज झालेला आहे. आता आपण आपल्या दुसऱ्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया. जी एक छोटीशी टेस्ट आहे ती आपण आता काय करूया टेस्ट घेऊया. तर बघा पहिला प्रश्न आहे मुलांनो गर्ल्स ओव्हर डॅश गारमेंट. आता मुलींनी कशा प्रकारचे गारमेंट्स गारमेंट्स म्हणजे कपडे तर ओल्ड आहेत, डस्टी, न्यू की क्लीन. मुलींनी कोणत्या प्रकारचे गारमेंट्स घातले होते मुलांना सांगा? ओल्ड जुने म्हणजे डस्टी म्हणजे धुळीने भरलेले, न्यू की क्लीन तर काय आहे उत्तर? व्हेरी गुड. तर उत्तर आहे आपलं इथे न्यू. आता बघूया दुसरा क्वेश्चन आहे विमेन एक्सचेंज म्हणजे बायकांनी एक्सचेंज केले होते काय? क्लोथ्स म्हणजे कपडे, गिफ्ट्स, बुक्स की वर्ड्स. तर काय एक्सचेंज केले होते? सांगा. आपण याच्या आधी पण खेळामध्ये हा प्रश्न अभ्यासलेला आहे. ते काय मुलांनो? वर्ड्स म्हणजे काय? शब्द. तर बघा तिसरा प्रश्न बघूया. व्हॉट डिड द गर्ल्स वॉन्ट टू डू? मुलींना काय करायची इच्छा होती? वॉन्टेड टू सिंग, वॉन्टेड टू प्लॅश इन वॉटर, वॉन्टेड टू फाईट, वॉन्टेड टू डान्स म्हणजे काय करायची इच्छा होती मुलींना? सांगा मुलांनो. व्हेरी गुड. वॉन्टेड टू प्लॅश इन वॉटर म्हणजे त्यांना पाण्यात छपाछप करायची अशी इच्छा होती. बघूया चौथा अकुला अँड मलाशा वर. अकुला आणि मलाशा काय होत्या त्या? सिस्टर्स होत्या, कझिन्स, एनिमीज की नेबर्स? काय होत्या मुलांनो त्या? त्या होत्या काय होत्या त्या नेबर्स म्हणजे त्या दोन्ही शेजारी-शेजारी राहायच्या. बघा आता 5वा प्रश्न मीनिंग ऑफ बी स्प्लॅटर्ड. बी स्प्लॅटर्डचा अर्थ काय दिलेला आहे आपल्या म्हणजे स्टोरीमध्ये. स्प्लॅश ड्रॉप ऑफ लिक्विड सबस्टन्स, स्पॉइल, टिअर की फाईट काय दिलेलं आहे मुलांनो? मीनिंग ऑफ बी स्प्लॅटर्डचा अर्थ काय आहे? व्हेरी गुड. काय आहे त्याचा अर्थ? स्प्लॅश ड्रॉप ऑफ लिक्विड सबस्टन्स ऑल ओव्हर म्हणजे पाण्याचे शिंतोडे असे उडवणे. आता बघा नेक्स्ट आहे हू ऑल स्टार्टेड फायटिंग म्हणजे कोणी फायटिंग जी होती भांडण कोणी सुरू केलं होतं? नेबर्स, पीझंट्स, बॉईज की गर्ल्स? कोणी केलं होतं मुलांनो? हू ऑल स्टार्टेड फायटिंग तर कोणी केलं होतं? म्हणजे जे आहेत ते पीझंट्स म्हणजे तिथे शेतकरी होते. पीझंट्स म्हणजे शेतकरी. त्यांनी आपापसात फाईट चालू केली होती. तर उत्तर आहे आपलं पीझंट्स. आता बघा 7वा व्हॉट डिड द गर्ल्स वॉन्ट टू डू म्हणजे मुलीला काय करायची इच्छा होती मुलींना? वॉन्टेड टू प्लॅश इन वॉटर म्हणजे पाणी उडवायचं होतं. वॉन्टेड टू डान्स त्यांना डान्स करायचं होतं. वॉन्टेड टू फाईट की त्यांना भांडण करायचं होतं. वॉन्टेड टू सिंग की त्यांना गाणं गायचं होतं. तर काय होतं? व्हॉट डिड द गर्ल्स वॉन्ट टू डू? तर काय होतं मुलांनो? त्यांना पाण्यात म्हणजे वॉन्टेड टू प्लॅश इन वॉटर म्हणजे पाण्यात खेळायचं होतं, पाणी उडवायचं होतं त्यांना. तर आपलं पहिलं जे आहे ते आहे ऑप्शन. आता नेक्स्ट बघूया मीनिंग ऑफ पाईल. पाईल म्हणजे ढीग. तर काय आहे इथे? हिप, डीप, क्लॅप की क्लिप? तर आपण हा प्रश्न अभ्यासलेला आहे. तर काय आहे त्याचं उत्तर मुलांनो? पाईलचं मीनिंग होते हिप. हिप म्हणजे थोडा उंच भाग जो ढीग म्हणतो ते. पाईल म्हणजे पण काय होते? ढीग. आता बघा 9वा प्रश्न आहे. डिड द गर्ल्स फॉरगेट देअर क्वारल? म्हणजे मुली त्यांचं त्यांचं भांडण विसरल्या होत्या का? मे बी, कदाचित, कांट से सांगता येणार नाही. मग आहे येस आणि मग नो आहे. तर खरंच विसरल्या होत्या का? तर मुलींनो काय आहे ते त्यांचं भांडण विसरल्या होत्या. तर काय आहे उत्तर? येस आहे. आता बघा पीपल स्टार्टेड म्हणजे लोकांनी काय सुरुवात केली होती? प्लेइंग खेळायला, फायटिंग म्हणजे भांडणाला सुरुवात केली होती. डान्सिंग म्हणजे नाचायला सुरुवात केली होती की सिंगिंग की गायला. तर काय पीपल स्टार्टेड काय केलं होतं त्यांनी? खेळायला, फाईट म्हणजे लढायला सुरुवात केली होती. डान्स करायला सुरुवात केली होती की सिंगिंग. तर काय, काय येईल उत्तर मुलांनो? तर आपलं उत्तर काय आहे? त्यांनी काय फायटिंग म्हणजे आपसात भांडण
करायला सुरुवात केली होती. तर अशा प्रकारे मुलांनो आपण 10ही प्रश्न काय केलेली आहेत, सोडवलेली आहेत आणि अशा प्रकारे आपलं काय झालेलं आहे, ही जी टेस्ट आहे संपलेली आहे.